नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये झाली तब्बल 18,000 रुपयांची वाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। भारतातील पेन्शन व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, जो लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने नुकतीच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे। या व्हिडिओमध्ये नवीन व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। जीवन प्रमाणपत्राचे महत्त्व आणि आवश्यकता। पेन्शन ही निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षेची महत्त्वाची गरज आहे, परंतु पेन्शन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रत्येक पेन्शनधारकाने दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते। हे प्रमाणपत्र पेन्शनधारक जिवंत असल्याची पुष्टी करते आणि त्यांच्या पेन्शनच्या निरंतर वितरणास मदत करते। नवीन व्यवस्थेतील महत्त्वाचे बदल। पूर्वीच्या व्यवस्थेत सर्व पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यातच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत असे, मात्र EPFO ने आता या नियमात लवचिकता आणली आहे। EPS 95 अंतर्गत येणारे पेन्शनधारक आता वर्षभरात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। विशेष म्हणजे एकदा सादर केलेले प्रमाणपत्र त्या तारखेपासून पुढील 1 वर्षासाठी वैध राहील। ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत। 80 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सवलत देण्यात आलेली आहे। ते 1 ऑक्टोबर पासूनच आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। ही सवलत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार प्रमाणपत्र सादर करण्यास मदत करते। डिजिटल जीवन प्रमाणपत्र। तंत्रज्ञानाचा वापर। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून EPFO ने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। या डिजिटल प्रणालीमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होतात। कागदपत्रांची गरज कमी होते, वेळेची बचत होते, घर बसल्या प्रमाणपत्र सादर करता येते, प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होते। प्रमाणपत्र सादर करण्याची विविध केंद्रे। EPFO ने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी प्रमाणपत्र सादर करण्याची व्यवस्था केलेली आहे। EPFO ची 135 प्रादेशिक कार्यालये, 117 जिल्हा कार्यालये, पेन्शन वितरण करणाऱ्या बँक शाखा, जवळचे पोस्ट ऑफिस, सुमारे 3.5 लाख CSC केंद्रे। घरपोच सेवा एक अभिनव पाऊल। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पेन्शनधारकांसाठी एक अभिनव सेवा सुरू केली आहे। या अंतर्गत पोस्टमॅन पेन्शनधारकांच्या घरी जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची सेवा देतात। ही सेवा विशेषतः वृद्ध आणि अशक्त पेन्शनधारकांसाठी वरदान ठरली आहे। उमंग ॲप डिजिटल प्लॅटफॉर्म। तंत्रज्ञानाशी परिचित असलेल्या पेन्शनधारकांसाठी उमंग ॲपच्या माध्यमातून देखील जीवन प्रमाणपत्र सादर करता येते। या ॲपमुळे घर बसल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करता येते। महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे। प्रमाणपत्र सादर करताना पेन्शनधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे। आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र बरोबर ठेवावे। डिजिटल प्रमाणपत्रासाठी बायोमेट्रिक सत्यापन आवश्यक असू शकते। प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पावती जपून ठेवावी। EPFO ने केलेले हे बदल पेन्शनधारकांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी आहेत। वर्षभरात कधीही प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा डिजिटल प्रणाली आणि घरपोच सेवा यामुळे पेन्शनधारकांची गैरसोय टाळली जाते। विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशक्त पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे। या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल। धन्यवाद।